नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मग तेच नाश्त्याला उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो. तर त्यासाठीच मी घेऊन आलेले आहे 7 दिवसाच्या 7 पौष्टिक अशा रेसिपी, तेही अगदी 15 मिनिटांमध्ये झटपट अशा तयार होणाऱ्या. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे मी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे. सोबतच हिरवी मिरची आणि लसूणचं सुद्धा वाटण बनवून घेतलेलं आहे. यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. आता या बटाट्याची आपल्याला साल काढून टाकायचे. संपूर्ण बटाटा साल काढून आपल्याला सोलून घ्यायचा आहे. पहा, इथे आपला संपूर्ण बटाटा जो आहे त्याची साल काढून झालेली आहे. यानंतर आपल्याला एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर बघा, अशा लहान आकाराची जी खिसणी असते त्याने आपल्याला हा बटाटा संपूर्ण खिसून घ्यायचा आहे. आपण डायरेक्ट पाण्यामध्येच खिसून घेतोय, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही किंवा मग लाल पडणार नाही. त्यासाठीच आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर पहा, इथे आपण संपूर्ण जो बटाटा होता ना तो खिसून घेतलेला आहे. आता हा बटाटा या पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधलं जे स्टार्च असतो तो निघून जाईल. बटाटा धुवून घेतला यानंतर यामध्ये आणखीन थोडं स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचं. जिरेसुद्धा छान असे फुलले की जे आपण वाटण बनवून घेतलं होतं लसूण आणि मिरचीचं, ते 1 चमचा वाटण यामध्ये घालायचं आहे. छान असं तेलामध्ये यामधला कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थितच बघा, इथे छान आपण हे परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूयात आपण फक्त अर्धा ग्लास पाणी. अर्धा ग्लास पाणी घालायचे. पाणी घालून हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. मीठ टाकून मिक्स करून घेऊयात. तर पहा, इथे ना गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवलेली आहे, म्हणजे याला पटकन उकळी येईल. बघू शकता, इथे या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की जो आपण खिसून ठेवलेला जो बटाटा होता ना तो पाण्यामधून निथळून पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे. बटाटा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा जर पातळसर बारीक खिसला तर तो यामध्ये पटकन शिजतो. छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर वापरा, जेणेकरून आपल्या या पदार्थाला खूप छान टेस्ट येईल. कोथिंबीर घालून मिक्स केलं आणि इथे मी घेतलेला आहे बघा रवा. बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा, बारीक रवा कोणताही रवा वापरू शकता. एका हाताने थोडा करत यामध्ये रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं. एकदमच रवा नाही टाकायचा, नाहीतर मग यामध्ये गुठळ्या वगैरे होतात. त्यामुळे थोडा करत रवा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे ना मी 1 वाटी रवा घेतला होता आणि यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तितकी कन्सिस्टन्सी येईपर्यंत रवा वापरायचा आहे. तो टोटल किती रवा लागला ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर पहा, यामध्ये थोडा करत आपण रवा ॲड केला आणि छान याचं जरासं घट्ट होईपर्यंत आपण हे बनवून घेतलेलं आहे. तर बघू शकता, या रव्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा स्वरूपाची होत आलेली आहे. आणखीन थोडा रवा यामध्ये मी घातला, म्हणजे आपल्याला हे जे मिश्रण हवे ते जरा घट्टसर हवं आहे. इतपत रवा यामध्ये मी वापरलेला आहे. बघा, साधारणतः या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण झालेलं आहे. तर माझ्याकडे ना एका वाटीमधील फक्त 2 चमचे रवा शिल्लक राहिलेला आहे आणि बाकीचा इतर रवा यामध्ये आपण वापरलेला आहे. आता ना यावरती आपल्याला ताट झाकून ठेवायचे आणि हा रवा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि 2 ते 3 मिनटं बघा हा रवा मी व्यवस्थित असा यावरती वाफवून घेतलेला आहे, म्हणजे शिजवून घेतलेला आहे. यावरचं ताट टाकून पुन्हा एकदा मिक्स करून पाहिला. बघू शकता, आपलं हे जे मिश्रण आहे छान घट्टसर असं झाले. लगेच एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता मिश्रण हे अधिक गरम आहे, त्यामुळे याची एखादी वाफ जाऊ देऊ, म्हणजे हे मिश्रण जरासं हलकंसं कोमट असं होईल. तर बघा, यामधली ना वाफ जराशी गेलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं तेल. तेल थोडं हाताला लावायचं आणि हे आपल्याला जरा हलकंसं मळून घ्यायचं आहे. आता ना यामधून आपल्याला थोडंसं मिश्रण घेऊन बघा असे गोळे बनवून घ्यायचे. तर इथे मी ह्याचे गोल गोळे बनवून घेते. जर तुम्ही रवा व्यवस्थित शिजवला ना तर बघा गोळे छान मऊसूत असे होतात, अजिबात चिरत नाहीत, तुटत नाहीत.
तर हे मी गोल आकारामध्ये याचे बॉल्स बनवून घेते. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता. तर बघा साधारणतः मध्यम आकाराचे इथे मी गोल बनवून घेते याचे. तर पहा इकडे मी याचे संपूर्ण असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही याला वेगवेगळा आकार देऊ शकता. तर पहा आता इथे गोळे जे बनवलेले आहेत ना, हे मी फ्राय करून घेणार आहे. तर अर्धे गोळे आहेत ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि अर्धे आहेत ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे बॉल्स आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. म्हणजेच बाहेरील बाजूने अगदी कुरकुरीत असे हे बॉल्स तळले जातील. 1-2 मिनिटानंतर बघा हे बॉल्स आहेत ते जरा असे पलटवून घ्यायचे. जरा असे गोल्डनसर झाले की पलटवून घ्यायच्यात. आता दोन्ही बाजूने आपण छान असे याला तळून घेऊयात. बाहेरून अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर रव्यापासून नेहमीच नाश्त्याला उपमा बनवण्यापेक्षा एकदा हा टेस्टी नाश्ता बनवून पहा. लहानांपासून मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील. तर पहा इथे आपले हे जे बॉल्स आहेत छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता याला रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. मस्तच असे बाहेरून सुद्धा हे क्रिस्पी झालेले दिसतात. दिसायलाही भन्नाट दिसतात आणि चवीला तर अगदीच अप्रतिम. यानंतर पहा हे कढईमधलं तेल जे आहे ते आपण कमी करून घेऊया. फक्त यामध्ये चमचाभर तेल ठेवलेलं आहे. आता तेल तर गरमच आहे. यामध्येच आपल्याला घालायची आहे थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे. जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची. त्यानंतर यामध्ये घालायचे लाल तिखट. थोडंसं लाल तिखट घातलं. त्याचसोबत 1-1.5 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि हे व्यवस्थित असं या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता आपण ज्याचे बॉल्स बनवून घेतले होते, जे आपण अर्धे ठेवले होते ते टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती घालायचे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. जर तुम्हाला तेलकट नको असेल तर तुम्ही हे शॅलो फ्राय करून सुद्धा हे बॉल्स खाऊ शकता. खूप जास्त पौष्टिक रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागते. त्यामुळे एकदा नक्कीच बनवून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी जरा जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या मराठमोळ्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. जर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगताना त्या कमेंट सेक्शनच्याच बाजूला एक हाईपचं नवीन ऑप्शन आलेलं आहे. त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स द्यायला अजिबातच विसरू नका. तर मस्त असं आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बॉल्स आहेत ते तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबत वगैरे खाऊ शकता. अगदी झटपट तयार होतात. त्याचसोबत पौष्टिकसुद्धा आहेत. तर बघा यामधला एक बॉल आहे ना ते मी तुम्हाला तोडून दाखवते. तर पहा अगदी क्रिस्पी असा हा बॉल झालेला आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून देखील सॉफ्ट. बघू शकता किती छान जाळीदार असे हे बॉल्स झालेले आहेत. चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही. लहान मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपल्या युनिक अशा रेसिपीज कुठे कुठेपर्यंत पोहोचतात. चला तर आता पाहूयात आपण प्रकार दुसरा. तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपण बनवणार आहोत. त्यासाठी घ्यायचे आपल्याला 2 शिमला मिरची घ्यायच्या आहेत. तर या शिमला मिरची अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. बराच वेळा यावरती फवारणी वगैरे केलेली असते. त्यामुळे आपल्याला ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत. बघा इकडे आपण शिमला मिरची धुवून घेतल्या. 2 मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. यावरचं जे देठाकडचा भाग आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर बघा मी या पद्धतीने यामधल्या हे संपूर्ण बिया काढून टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. जास्त बारीक नाही, जराशी बघा मध्यम आकारामध्येच आपण बारीक कट करून घेणार आहोत. तर बऱ्याच जणांना शिमला मिरची आवडत नाही किंवा मग याची भाजीसुद्धा आवडत नाही. त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदीच परफेक्ट आहे. त्यासाठी बघा हा व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा अशा पद्धतीने ही मिरची कट करून घेतलेली आहे. आता जी दुसरी मिरची आहे तीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आणि त्यामधल्या सुद्धा संपूर्ण बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर पहा या पद्धतीने इथे आपण या दोन्ही शिमला मिरच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. आता या कट करून घेतलेल्या मिरच्या आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत.
तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुमच्याकडे लहान असेल तर लहानसुद्धा वापरू शकता. सर्व मिरची यामध्ये घालायची आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे 4 लसणाच्या पाकळ्या, सोबतच 1 हिरवी मिरची घालायची आणि थोडेसे जिरे घालायचे आहे आणि पाणी न टाकता आपल्याला हे असंच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी बारीकसर असं हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. हे वाटून घेतलेलं साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ना आपल्याला यामध्ये घालायची आहे एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे बघा इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात. जे आपण रेग्युलर भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो तेच घेतलं आहे. सोबतच 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तो हातावरती अशा पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा. सोबतच यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. संपूर्ण साहित्य आपण यामध्ये एकजीव असे मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही, कारण यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर आहे, पाणी आहे, ओलावा आहे, त्यामुळे तसंच आपण मिक्स करून घेतलं आहे. तर बघा इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते जरासं घट्टसर वाटतं आहे, त्यामुळे इथे आपण थोडंसं पाणी वापरणार आहोत. सुरुवातीला बघा पाणी न वापरता आपलं मिश्रण अशा पद्धतीचे तयार झालेलं आहे. यामध्ये फक्त 1च चमचा मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल. फक्त 1 चमचा पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही रेसिपीसुद्धा झटपट आहे, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये सकाळच्या धावपळीमध्ये ना अगदी 10 मिनिटांमध्ये सुद्धा तयार होते आणि पौष्टिकसुद्धा आहे. बघूया याचं आपल्याला काय बनवायचं आहे. त्यासाठी पहा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करते. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ते 2 चमचे मिश्रण या पॅनवरती आपल्याला घालायचं आहे आणि हे जरासं असं पसरवून घ्यायचं आहे. तर काय करूया, हाताला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे पसरवून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही आणि अगदी सहज असं पसरलंसुद्धा जातं. व्यवस्थित असं पसरवून घेऊया. याला गोल आकार देऊन घेऊया. तर हे मी मध्यम आकाराचं बनवते. तुम्ही तुम्हाला आवडीच्या साईजनुसार बनवू शकता, म्हणजे लहान लहान 2 किंवा 1च मोठंसुद्धा बनवू शकता. तर याला तुम्ही ढोबळी मिरचीचे थालीपीठ बनवू शकता किंवा मग पराठासुद्धा बनवू शकता. तर पहा आपण हे व्यवस्थित असं इथे पसरवून घेतलेलं आहे. मध्यम आकाराचं बनवलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि आता ना यावरती आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची, जेणेकरून हे अगदी लो गॅसवरती छान असं शिजलं जाईल. तर पहा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं ताट झाकून याला भाजून घेतलेलं आहे. बघू शकता वरची बाजूसुद्धा छान अशी कोरडी झालेली आहे. आता वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे. दुसरी बाजूसुद्धा छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. पलटवून घेऊया. तर बघू शकता इथे एक बाजू छान खमंग अशी आपण भाजून घेतलेली आहे. याची दुसरी बाजूसुद्धा अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे. लो गॅसवरती तुम्ही जितकं याला भाजून घ्याला तितकंच हे छान पौष्टिक आणि खमंगसुद्धा लागतं. अगदी झटपट तयार होतं. बघू शकता इथे मी हे थालीपीठ म्हणा किंवा पराठा म्हणा अगदी दोन्ही बाजूनी छान खमंग असा भाजून घेतलेला आहे. बघा याला कलरसुद्धा अगदी भन्नाट असा आलेला आहे. तर हे पातळसरच थापून पसरवून घ्यायचं, म्हणजे चवीला खूप छान खमंग लागतं. पाहू शकता याच पद्धतीने बघा आपण आणखीन एक थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवते. पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती 2 चमचे मिश्रण घालायचं आहे आणि ओल्या हाताने व्यवस्थित असं याला पसरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ नसेल तर तुम्ही एकच मोठं थालीपीठ बनवू शकता किंवा मग लहान 2-3 सुद्धा एका वेळेस बनवू शकता. बऱ्याच वेळेस ना शिमला मिरचीची भाजीसुद्धा लहान मुलेच काय मोठ्यांनासुद्धा आवडत नाही. अशा वेळेस त्यांना हा पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता बनवून द्या. त्यांना खूप आवडेल. त्यांना कळणारसुद्धा नाही की हे थालीपीठ तुम्ही शिमला मिरचीपासून बनवले. इतकी खमंग अशी याची चव लागते. तर बघा दोन्ही बाजूनी हे सुद्धा थालीपीठ आपण खमंग असे भाजून घेऊया. लो गॅसवरतीच छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. असं जरासं प्रेस करून भाजून घ्यायचं, म्हणजे छान असं भाजलं जातं. पाहू शकता इथे हे दुसरं थालीपीठसुद्धा मी अगदी मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे पॅनवरून काढून घेऊया. बघू शकता आपले छान असे इथं थालीपीठ तयार झालेले आहेत. हे थालीपीठ तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकता.
रोज रोजच्या त्याच नाश्त्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून किंवा ढोबळी मिरचीच्या भाजीपेक्षा हे बनवून घेऊ शकता. तर हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा मग तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. खूप छान आणि टेस्टी लागतं. एकदा नक्कीच बनवून बघा. ही सुद्धा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला तर मंडळी, आता आपण वळूयात तिसऱ्या प्रकाराकडे. पाहूयात प्रकार तिसरा. तर यासाठी बघा इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी पोहे. ही सुद्धा रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. 1 वाटी पोहे एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकले. त्यानंतर पाणी टाकून स्वच्छ असे हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामधली जी काही डस्ट असते किंवा काही असेल तर ते खराब कचरा वगैरे निघून जातो. आता हे पोहे ना आपल्याला भिजण्याकरता ठेवून द्यायचे आहेत. यावरती आपण ताट झाकून 5 मिनिटे बाजूला ठेवून देऊयात. 5 मिनिटानंतर पाहूया. बघू शकता हे पोहे अगदी मऊ लुसलुशीत सुट्टे असे भिजलेले आहेत. पहा, अगदी मऊसूत असे हे पोहे भिजलेले आहेत. यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची सोबतच एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तर हा उकडलेला बटाटा आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. तर बघा काट्या चमच्याच्या मदतीने असं अगदी मऊसूत असं एकसारखा स्मॅश करून घ्यायचा आहे. इथे मी मोठ्या आकाराचा एक बटाटा वापरलेला आहे. तुम्ही मीडियम साईजचे किंवा लहान आकाराचे सुद्धा 2-3 बटाटे वापरू शकता. आता ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सर्व या पोह्यामध्ये घालायच्या आहेत. सोबतच मॅश केलेला बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. सर्व साहित्य बघा यामध्ये टाकून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अजून काही बेसिक मसाले घालायचे, जसे की 1 चमचा लाल तिखट, सोबतच 5 चमचा हळद आणि इथे मी घालते किचन किंग मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता. सर्वात शेवटी घालायचे चवीनुसार मीठ आणि सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा हाताने असं दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे छान असं एकजीव होतं. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता. माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती त्यामुळे मी नाही टाकली. तुमच्याकडे असेल तर नक्कीच वापरा. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे ना गोल असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि गोळे बनवून असं प्रेस करून याच्या वड्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. टिक्की म्हणू शकता किंवा वडासुद्धा म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता. तर अशा पद्धतीचे कटलेट किंवा मग हे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर बघा साधारणतः मध्यम आकाराचे इथे मी याच्या टिक्की किंवा मग कटलेट बनवून घेते. तुम्ही याला हवा तो आकार देऊ शकता. याला मी टिक्कीचा आकार देऊन घेते. मस्तच. आता आपण हे सर्वच टिक्की याप्रमाणे बनवून घेऊयात. पाहू शकता या मध्यम आकाराच्या या सर्व टिक्की इथे मी बनवून घेतलेल्या आहे. फक्त 1 वाटी पोह्यामध्ये आणि बटाटा आणि इतर साहित्य त्यामध्ये माझ्या पहा 8-9-10 टिक्क्या अशा तयार झालेल्या आहेत. यानंतर इथे मी घेतलेलं आहे थोडंसं जे पोह्याची पावडर आहे ती घेतलेली आहे. ती या प्लेटमध्ये आपल्याला पसरवून टाकायची आहे. याचा वापर मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यानंतर बघा इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यानंतर काय करायचं, जे आपण टिक्की बनवून घेतली होती ती या पोह्याच्या पावडरमध्ये डीप करून घ्यायचे, म्हणजे बुडवून घ्यायचे. या संपूर्ण टिक्कीला ही पावडर लावून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायचं आहे. तर इथे पहा, इथे मी पोह्याची पावडर लावलेली आहे. याला हवं तर तुम्ही येते तांदळाचं तुमच्याकडे पीठ असेल तर त्यामध्ये सुद्धा या टिक्की बुडवून फ्राय करून घेऊ शकता किंवा मग इतर कोणत्याही पिठामध्ये जे की रवाळसर असेल, रवा असेल, रव्यामध्ये सुद्धा तुम्ही डीप करून फ्राय करू शकता. तर या टिक्कीज आहेत ना त्या आपण शॅलो फ्राय करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पौष्टिक असं खाता येईल. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही या टिक्की डीप फ्रायसुद्धा करू शकता. सर्व टिक्की बघा तेलामध्ये टाकल्यानंतर कढईने आणखीन चमचाभर तेल सोडून घेतलेलं आहे आणि तवा असा पसरवून जरासा असा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तेल संपूर्ण टिक्कीपर्यंत पसरतं. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती या टिक्कीज आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. लो फ्लेममुळं काय होतं, टिक्की अगदी खमंग अशा तळल्या जातात, छान कुरकुरीत क्रिस्पी होतात. एक 3 ते 4 मिनटानंतर बघा मी टिक्की पलटवून घेते. बघू शकता खालच्या बाजूने छान अगदी क्रिस्पी अशा तळल्या गेलेल्या आहेत. कलरसुद्धा अगदीच भन्नाट आलेला आहे. सर्व टिक्की पलटवून घेतल्या आणि आता याची जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपल्याला छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे.
तर आता पाहूया आपण याची दुसरी बाजूसुद्धा अगदी खमंग अशी तळलेली आहे. बघा याला कलरसुद्धा अगदी अप्रतिम आला आहे आणि बाहेरच्या बाजूने अगदी क्रिस्पी असे झालेले दिसत आहेत. तर नेहमीचे कांदे पोहे बनवण्यापेक्षा पोह्यापासून हा नाश्ता एकदा नक्कीच बनवून बघा. लहान मुलांनासुद्धा खूप छान असं आवडेल हा नाश्ता. बघू शकता टिक्की दिसायलाही छान दिसते, बाहेरून अगदी क्रिस्पी अशी झालेली दिसते. आता आपण लगेच या टिक्की सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. या टिक्की तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग अशाचसुद्धा खाऊ शकता. खूप छान चविष्ट लागतात. लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही झटपट अशा या टिक्की बनवू शकता. आता यामधली एक टिक्की पहा, मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, टिक्की आतमधून छान अशी झालेली आहे आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा तितकीच क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल किती मस्त क्रिस्पी असे बाहेरच्या बाजूने कुरकुरीत ही टिक्की झालेली आहे. चवीलासुद्धा अगदीच अप्रतिम लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्कीच द्या. चला तर मग मंडळी, आता आपण वळूयात पुढच्या रेसिपीकडे, म्हणजेच आपला प्रकार चौथा. तर ही सुद्धा रेसिपी अगदीच पौष्टिक आणि झटपट आहे. त्यासाठी पहा, इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये मी घेतलेला आहे कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा. या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीकसर अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर पहा, इथे मी सर्व भाज्या आहेत ते जितकं आपल्याला लागणार आहे तितक्याच कट करून घेते. टोमॅटोसुद्धा इथे कट करून घेतला. आता राहिला कांदा. कांद्यालासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला अगदी बारीकसर असा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपण या सर्व भाज्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत. चला त्यानंतर ना इथे मी घेतलेला आहे एक मिक्सिंग बाऊल. आता या बाऊलमध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. 3 चमचे इथे मी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये गाठी किंवा मग गुठळ्या तयार होणार नाहीत. छान असं हे बेसन पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामधल्या सगळ्या गाठी वगैरे आहेत ना त्या फोडून घ्यायच्या आहेत. बघू शकता अशा स्वरूपाचं मी इथे हे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी बघा अशी आहे. सुरुवातीला याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण ज्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत. एक एक करून बघा सर्व भाज्या यामध्ये घातल्या. आता या भाज्या या बेसन पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. त्यासाठी बघा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. फक्त 2 चमचे एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला याची कन्सिस्टन्सी आहे ती सरसरीत अशी ठेवायची. व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. पाहू शकता असं सरसरीत याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया हळद. 1/2 चमचा हळद घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही सुद्धा रेसिपी अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे. बघू शकता इथे आपलं बेसनचं मिश्रण तयार झालं. हे आपण साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर काय करायचं, इथे मी एक मध्यम आकाराचा चपातीचा उंडा घेतलेला आहे, म्हणजे गोळा घेतलेला आहे. कोरड्या पिठामध्ये बुडवून याचीसुद्धा आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर प्लेनच चपाती लाटून घ्यायची आहे. मध्ये तेल लावून घडी करून लाटण्याची काही गरज नाही. चपाती लाटताना ना पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर पहा इथे मध्यम आकाराचाच मी गोळा घेतलेला होता आणि त्याची अगदी पातळसर अशी चपाती लाटून घेते. बऱ्याच वेळा आपल्याकडे थोडीफार कणिक शिल्लक असतेच, तर त्याचासुद्धा तुम्ही हा पौष्टिक नाश्ता बनवू शकता. तर पहा इथे अगदी पातळसर अशी मी चपाती लाटून घेतली आहे. साधारणतः बघा इतकी पातळ ही चपाती आहे. पाहू शकता चपातीची जाडी अशी, म्हणजे इतकी पातळ अशी आपली चपाती झाली. आता काय करायचं, गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झाला की यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी या रेसिपीसाठी तुपाचाच वापर करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. लाटून घेतलेली चपाती आपल्याला पॅनवरती टाकायची आहे.
चपातीला छान असे बुडबुडे यायला लागले की चपाती पलटवून घ्यायची आहे. तर ही चपाती ना आपल्याला जराशी क्रिस्पी भाजायची आहे, त्यामुळे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे. याची एक बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी भाजून घेऊया आणि एखादी बाजू आपल्याला कच्चीच ठेवायची आहे. तर याची जी दुसरी बाजू होती ना ती आपण छान अशी भाजून घेतलेली आहे. तर यावरती सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती तिला अजून भाजून घेऊया. तर दुसरी बाजू आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर बघा इथे आपली याची जी दुसरी बाजू होती ना ती व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला जे बेसन पीठचं आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते पीठ आपल्याला यावरती ओतायचं आहे. ओतण्यापूर्वी एकदा हे बेसनचं मिश्रण ढवळून घ्यायचं आणि मग या चपातीवरती ओतायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला संपूर्ण चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे. तर बघा चमच्याच्या मदतीने मी हे बेसनचं मिश्रण संपूर्ण चपातीला असं लावून घेतलेलं आहे, म्हणजेच पसरवून घेतलेलं आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती आता आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता याची वरची जी बाजू आहे ज्याला आपण बेसन लावलं होतं ती छान अशी कोरडी झालेली आहे. तर त्यावरून सुद्धा आपल्याला जरासं तूप सोडून घ्यायचं आहे आणि याची बाजू वरची कोरडी झाली ना तेव्हाच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा आता जी बेसन टाकलेली बाजू होती ती सुद्धा आपल्याला छान अशी अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे. आता याची चपातीची वरची बाजू आहे त्याला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर याला ना तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा मग काय म्हणायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर बघा बेसन लावलेली बाजूसुद्धा छान अशी आपल्याला भाजून घ्यायची. बघूया, पलटवून घेऊया. तर पहा बेसन लावलेली बाजूसुद्धा छान अशी भाजलेली आहे, अजिबात कच्ची वगैरे राहिलेली नाही. आता ना आपल्याला यावरती घालायचं आहे चीज. तर माझ्याकडे जे आपण ब्रेडवरती स्प्रेड करतो ना तेवाला चीज आहे, त्यामुळे तेच मी इथे वापरते. तुमच्याकडे चीजचा क्यूब असेल तर तो यावरती तुम्ही ते चीजसुद्धा खिसून घालू शकता किंवा मग चीजचे स्लाइस असतील तर ते सुद्धा वापरू शकता. तर बघा संपूर्ण या चपातीवरती किंवा या पराठ्यावरती हे चीज आपल्याला लावून घ्यायचं आहे. यामुळे ना आपल्या या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते. बघा इथे मी संपूर्ण चपातीवरती चीज लावून घेतलं. आता हे चीज यावरती जरासं मेल्ट होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची. पाहू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे, व्यवस्थित असं या चपातीला लागलेलं आहे आणि याची खालची बाजू बघा अगदी छान खरपूस अशी आपण भाजून घेतलेली आहे. मस्त खरपूस असा आपला हा पराठा इथे तयार झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊया. अगदी गरमागरम असा हा पौष्टिक पराठा आपला तयार झालेला आहे. तर हे दिसायलाही अगदी छान दिसते, पिझ्झाप्रमाणे दिसते आणि याचा बेससुद्धा म्हणजे चपाती बघू शकता छान क्रिस्पी खरपूस अशी भाजलेली आहे. त्याला तर याला आपण कट करून घेऊया, पिझ्झाप्रमाणे कट करून घेऊया, म्हणजे हे खायलासुद्धा आपल्याला सोपं जाईल. तर लहान मुलांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच हा हेल्दी नाश्ता एकदा नक्कीच त्यांना बनवून द्या. लहान मुले खूप जास्त आवडीने हा नाश्ता खातील. मस्त असा आपला हा घरगुती पिझ्झा याला तुम्ही म्हणू शकता तयार झालेला आहे. तर हा पिझ्झा तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हा पिझ्झा बनवताना चीज टाकल्यानंतर तुम्ही यावरती चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनोसुद्धा ॲड करू शकता. तर यामधला एक स्लाइस मी तुम्हाला काढून दाखवते. पाहू शकता अगदी मस्त झालेला आहे. खालची याची बाजू बघू शकता छान क्रिस्पी झालेली आहे. चवीला तर अगदीच भन्नाट लागतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मस्त असा आपला इथे हा पराठा किंवा पिझ्झा तयार झालेला आहे. या रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा किंवा तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मंडळी आता आपण वळूयात आपल्या पुढच्या रेसिपीकडे, ती म्हणजे प्रकार 5वा. 5वी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे. आता हे कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. तर बघा याचे दोन्ही टोक काढून टाकायचे, त्यानंतर याची सालसुद्धा काढून टाकायची आहे. दोन्ही कांदे अगोदर आपल्याला सोलून घ्यायचे आहे. आता हे सोलून घेतलेले कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर हे कांदे आपल्याला ना उभ्या आकारामध्ये आणि अगदी पातळसर असे कट करून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला
हे कांदे अगदी पातळसर असे कट करून घ्यायचे. जर तुम्हाला हाताने असे पातळ काप करायला जमत नसतील तर तुम्ही चिप्स, आपण जे चिप्स बनवतो त्याचे खिसणी असते ना, त्याने सुद्धा हा कांदा अगदी पातळसर असा कट करून घेऊ शकता. तर पहा, इथे आपण दोन्ही कांदे कट करून घेऊयात. ही सुद्धा रेसिपी अगदी पौष्टिक आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे आणि झटपट होणारी आहे. आयत्या वेळेला काय बनवायचं त्यावेळेस सुचत नसेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तर पहा, इथे आपले दोन्ही कांदे आहेत ना, ते बारीक असे कट करून झालेले आहेत. पातळसर असे आपण हे कांदे कट करून घेतले. कांदा कट करून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने सुट्टा करून घ्यायचा आहे. अगदी मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. तर आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा प्लेटमध्ये काढून घेतला. आता यामध्ये घालायची आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 चमचा ओवा हातावरती घेतलेला आहे, तो सुद्धा असा चोळून यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर घालायचं आहे थोडेसे जिरे आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपला घरगुती जो मसाला असतो तो सुद्धा घालायचा आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व साहित्य एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घेऊया. तर यामध्ये मी मीठ घातलेलं नाही, मीठ आपण पुढे घालणारच आहोत. सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलं. आता आपण हा कांदा बाजूला ठेवून देऊयात. आता पहा, इथे मी घेतलेलं आहे गव्हाचे पीठ. तर आपल्याला हे पीठ ना चाळून घ्यायचं आहे. तर इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घेऊयात. पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता या चाळलेल्या पिठामध्ये घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अगोदरची कणिक शिल्लक राहिलेली असेल तर तुम्हाला परत एकदा कणिक मळण्याची काही गरज नाही. जसं आपण चपाती करता कणिक मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे. मऊसूद अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. बघा, इथे मी आता छान असा गोळा बनवून घेतलेला आहे. मस्त अशी कणिक मळून झालेली आहे. तर आता आपल्याला ना ही कणिक झाकून 10 मिनिटे ठेवायची आहे, म्हणजेच कणिक छान अशी भिजेल. यावरती आपण झाकण ठेवून देऊयात. तर पहा, एक 10 मिनिटं ही कणिक आपण अशीच बाजूला भिजण्याकरता ठेवून दिली होती. 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया. बघूया, कणिक अगदी मऊसूत अशी भिजलेली आहे. तर थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि हाताला जरा पीठ लावून याचे गोळे बनवून घेऊया. मध्यम आकाराचे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. हा सुद्धा नाश्ता खूप जास्त पौष्टिक आहे, सोबतच झटपट सुद्धा तयार होतो. बऱ्याच वेळा आपल्याला चपाती भाजी बनवण्याचा कंटाळा येतो किंवा मग तीच रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा नाश्ता किंवा हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहेच. आता बघा, एक उंडा आहे तो आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया. अगदी प्लेन चपाती लाटून घ्यायची आहे. मध्यम आकाराची ही चपाती लाटून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी याची मध्यम आकाराची चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपण जो बाजूला ठेवलेला कांदा होता ना, तो घ्यायचा आहे आणि या कांद्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मीठ जर आपण सुरुवातीलाच घातलं असतं तर कांद्याला पाणी सुटलं असतं, त्यामुळे मीठ आपल्याला या वेळेला अगदी शेवटी घालायचं आहे. तर बघा, यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि छान व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. आता हा कांदा आपल्याला या चपातीवरती घालायचा आहे आणि व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बनवतोय कांद्याचा पौष्टिक असा चटपटीत पराठा. तर व्यवस्थित असं यावरती आपण कांदा पसरवून घेतला. त्यानंतर बघा, एका बाजूला आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे आणि ही चपाती अशी घडी करून घ्यायची, म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा, त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला ही चपाती अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. तर बघा, या कडा अशा दाबून बंद करून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला हे कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लाटायला जमत नसेल तर मी पुढे दाखवते बघा काय करायचं.
अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. लाटायला जमत नसेल किंवा मग पराठा लाटताना जर फुटत असेल तर हाताने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने दाबून पराठा जरासा पसरवून घेऊ शकता. तर बघा असा हाताने दाबून सुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता. मस्त असा हा त्रिकोणी पराठा तयार झालेला आहे. आता आणखीन एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला पराठा बनवून दाखवते. तर पहा, इथे जो पिठाचा उंडा होता तो घेतलेला आहे आणि त्याची अशी आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. जसं आपण मोदक बनवतो ना किंवा पुरणपोळीसाठी वाटी बनवतो तशी वाटी बनवून घ्यायची आहे. आणि कांदा यामध्ये आपल्याला भरायचा आहे. तर कांद्याचं सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे आणि यावरून थोडंसं कोरडं पीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. कोरडं पीठ टाकायचं आणि आता ही वाटी आहे ते आपल्याला बंद करून घ्यायची आहे. जरासं दाबून बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि वरचं जे पीठ आहे ते असंच आपल्याला यावरती दाबून घ्यायचं आहे. कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊया आणि लाटूया. हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. खूप झटपट होतो हा नाश्ता आणि पौष्टिकसुद्धा आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो. तर बघा, याचा आपण इथे पराठा लाटून घेतलेला आहे अगदी हलक्या हाताने. दोन्ही वेगवेगळ्या आकारामध्ये आपण पराठे बनवून घेतलेले आहेत. आता याला आपण भाजून घेऊया. तर इथे बघा, गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला, यावरती तूप लावलेला आहे आणि पराठा टाकूया. आता हा पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी खरपूस असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटानंतर हा पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. तर हा पराठा बनवण्याकरता इथे मी तुपाचा वापर करते. तुपाचाच वापर करा, ज्यामुळे हा पराठा तितकाच जास्त खमंग पौष्टिक लागेल. तर बघा, मध्यम गॅसवरती छान खरपूस असा होईपर्यंत हा पराठा मी दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेला आहे. बघू शकता, अगदी मस्त पराठा तयार झाला आहे. आता जो दुसरा पराठा आहे तो सुद्धा आपण छान खरपूस असा भाजून घेऊया. तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. हा सुद्धा पराठा आपण मध्यम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत अशी तोंडाची चव वाढवणारी रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल अशी मला खात्री आहे. तर बघा, हा पराठासुद्धा दोन्ही बाजूने आपण खरपूस असा भाजून घेऊया. जितका जास्त तुम्ही खरपूस असा हा पराठा भाजाल ना तितकाच तो खायलासुद्धा छान चविष्ट लागतो. तर पहा, इथे मी हा पराठा आहे तो छान दोन्ही बाजूनी मस्त असा भाजून घेतलेला आहे. पहा, असा दाबून दाबून भाजल्यामुळे तो छान खमंग असा भाजला जातो. आता हा पराठा आपण पॅनवरून काढून घेऊया. बघू शकता, मस्त असे आपले हे कांद्याचे पराठे इथे तयार झालेले आहेत. आता यामधला एक पराठा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. पहा, यामध्ये जे कांद्याचं सारण आहे संपूर्ण पराठ्यामध्ये मस्त असं पसरलेलं आहे. अगदी खरपूस खमंग असा हा पराठा तयार झालेला आहे. हा पराठा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग असासुद्धा खाऊ शकता. खूप चविष्ट लागतो. तुम्हीसुद्धा हे पराठे नक्कीच बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सुचवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हे पराठे दहीसोबत खूप छान चविष्ट लागतात किंवा मग तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा हे पराठे खाऊ शकता. मस्त असे हे पराठे बघा, दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला तर अगदीच अप्रतिम. आपल्या घरगुती भोजनवरती अशाच युनिक अशा रेसिपीज आहेत, त्यासुद्धा एकदा नक्कीच चेकआउट करा. चला मग मंडळी, वळूयात आपण पुढच्या रेसिपीकडे, म्हणजेच आपला प्रकार 6वी रेसिपी. तीसुद्धा अगदी झटपट आहे आणि पौष्टिक अशी होणारी आहे. तर यासाठी इथे मी घेतलेला आहे कोबी. तर हा कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर याचा छोटासा पार्ट चिरून घेतला आणि त्यानंतर बघा, व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळसर असा हा कोबी कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला चाकूने कट करायला जमत नसेल तर मग आपली बटाटे खिसण्याची जी खिसणी असते त्याने सुद्धा तुम्ही हा कोबी खिसून घेऊ शकता. किंवा मग बघा, आता मी इथे तुम्हाला कोबी खिसण्याची दुसरी पद्धत दाखवते. तर आपल्याकडे अशा पद्धतीची खिसणी असते तर त्याने सुद्धा तुम्ही हा कोबी खिसून घेऊ शकता. पहा, अशा पद्धतीने असा कोबी तुम्ही खिसून घेऊ शकता. जर तुम्हाला कट करून घ्यायचा नसेल तर तुम्ही असासुद्धा कोबी खिसून घेऊ शकता. परंतु मी इथे कोबी चिरूनच घेणार आहे.
तुम्हाला चिरून घ्यायचं असेल चिरून घ्या किंवा खिसून घ्यायचं असेल तर खिसूनसुद्धा घ्या. तर पहा इथे आपला कोबी जो आहे तो कट करून झालेला आहे. आता हा संपूर्ण कट करून घेतलेला कोबी एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघू शकता कोबी असा कट केल्यामुळे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. तर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्या अगोदर आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये हा कोबी टाकायचा आहे. आता यामध्ये घालूयात आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, सोबतच बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा एक कांदा, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, सोबतच थोडेसे जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती घेऊन चोळून यामध्ये घालायचा आहे. यामुळे आपल्या रेसिपीला खूप छान अशी चव येते, एक वेगळाच फ्लेवर येतो. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, जे आपण रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो ते ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालूया. सोबतच 1 चमचा रवा, 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न वापरता आपल्याला अगोदर हे सर्व पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कोबीमध्ये पाणी असतंच, ओलावा असतोच, त्यामुळे हे पीठ यामध्ये व्यवस्थित बाकी आहे. मीठ आपण टाकलं नाही, ते आपण पुढे टाकणारच आहोत. तर बघा संपूर्ण पीठ आहे ते या कोबीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी 2च चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. संपूर्ण आपण छान असं एकजीव करून घेऊया. मिश्रण येथे जरासं घट्टसर वाटते, त्यामुळे इथे मी आणखीन 1 चमचा यामध्ये पाणी घालणार आहे. टोटल आपण 3 चमचे पाण्याचा वापर इथे केलेला आहे. पाणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हा जो नाश्ता आहे तो 2 व्यक्तींकरता पुरेसा आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही ते जास्त प्रमाण घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे. आणखीन 1 चमचा यामध्ये पाणी घातला, म्हणजे साधारणतः 4 चमचे यामध्ये पाणी मी वापरलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशा स्वरूपाची आहे. चला तर आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे त्याकडे वळूयात. तर इथे पहा आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की त्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता. आता यावरती जे कोबीचं मिश्रण बनवलेलं आहे ते 2 चमचे मिश्रण घालायचं आहे आणि हाताला बघा पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही, जरासं पातळसरच हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. याला गोल आकार देऊन घेऊया आणि इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा यावरती ना आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची आहे आणि एक 2 ते 3 मिनटं आपण हे भाजून घेऊया. झाकून ठेवल्यामुळं काय होईल की यामधला कोबी आहे तो सुद्धा छान असा शिजला जाईल. अगदी खमंग असं हे थालीपीठ भाजलं जातं. तर यावरती झाकण काढलं, बघू शकता वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे, म्हणजेच शिजलेली आहे. आता यावरती सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ पलटवून घ्यायचं. याला तुम्ही कोबीचे थालीपीठ म्हणा किंवा मग पराठासुद्धा म्हणू शकता किंवा आणखीन काही नाव सुचवायचे असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण हे थालीपीठ पलटवून घेऊया. बघू शकता अगदी सहजच असं निघते, अजिबातसुद्धा पॅनला जरासुद्धा चिटकत नाही. पहा याची जी खालची बाजू आहे मस्त खमंग अशी भाजून झालेली आहे. दुसरी बाजूसुद्धा आपण मस्त अशी ते भाजून घेतलेली आहे. अगदी खमंग असे आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक इथे थालीपीठ बनवून दाखवते. बऱ्याच जणांना, काही लहान मुलांनासुद्धा कोबीची भाजी आवडत नाही किंवा मग कोबी पाहिलं तरीसुद्धा नाक मुरडतात, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तर कोबीचा हा नाश्ता त्यांना खायला नक्कीच खूप आवडेल. किंवा मग टिफिनसाठी तुम्ही हे पराठे बनवू शकता किंवा हे कोबीचे थालीपीठ बनवू शकता, खूप चविष्ट लागतात. तर बघा इथे आपण हे दुसरं थालीपीठसुद्धा बनवून घेऊया. पातळसर असंच थापून, म्हणजे असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान खमंग भाजलं जाईल आणि चविष्टसुद्धा होईल.
जितकं तुम्ही याला लो गॅसवरती भाजून घ्याल ना, तितकं जास्त हे चवीला लागतं आणि छान खरपूस असं भाजलं जातं. तर पहा, इथे मी हे थालीपीठ छान असं पसरवून घेतलेलं आहे. याची वरची बाजू कोरडी झाली की त्यावरती तेल लावून घेतलं आणि 2 मिनिटे झाकण ठेवून व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण याला पलटवून घेऊया. बघू शकता पॅनपासून अगदी सहज असं हे निघतंय, अजिबात जरासुद्धा खाली चिटकत नाही. खालची बाजू बघा काय खमंग अशी भाजलेली आहे. याला कलरसुद्धा अगदी अप्रतिम आला आहे. दुसरी बाजूसुद्धा अशीच आपण भाजून घेऊया. जरासं वरच्या बाजूने प्रेस करून भाजून घेऊ, म्हणजे छान खमंग खरपूस असं भाजलं जाईल. या रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला जराशीसुद्धा आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, हे थालीपीठसुद्धा आपण दोन्ही बाजूनी छान खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे इथे आपले कोबीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागतात. तर बघा, यामधला कोबीसुद्धा मस्त असं शिजलेला आहे. दहीसोबत तर याची चव अगदीच अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा. कशी वाटली ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. रोज रोज नाश्त्याचे तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हे कोबीचे पराठे एकदा नक्कीच बनवून बघा. तोंडाशीसुद्धा चव वाढवतात आणि खायलासुद्धा अगदी भन्नाट लागतात. चला तर मंडळी, आता आपण वळूयात आपल्या पुढच्या रेसिपीकडे, म्हणजेच आपल्या प्रकार शेवटचा आणि 7वा प्रकार. ही रेसिपीसुद्धा खूप छान झटपट होणारी आणि पौष्टिक आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा. तर ह्याची आपल्याला अगोदर साल काढून टाकायची आहे, म्हणजे हा भोपळा व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. हो, ही दुधी भोपळ्याचीच रेसिपी आहे. खूप छान आणि पौष्टिक होते. तुम्हालासुद्धा आवडेल याची मला खात्री आहे. तर पहा, आपण इथे संपूर्ण दुधी आहे ना, याची साल काढून घेतलेली आहे. यानंतर याचा जो देठाचा भाग आहे आणि जो टोकाचा शेवटचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, काढून टाकायचा आहे. आणि या दुधीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर बघा, असे 2 भाग करून घेतले. आता आपल्याला हा दुधी भोपळा खिसून घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा, आपल्याकडे अशा पद्धतीची खिसणी असतेच. याने आपल्याला हा दुधी उभ्या आकारामध्ये असा खिसून घ्यायचा आहे. संपूर्ण दुधी आपल्याला खिसून घ्यायचा आहे. याचा खीस बनवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा दुधी भोपळ्याचा खीस तयार होतोय. दुसरा राहिलेला अर्धा दुधीसुद्धा आपण अशाच पद्धतीने खिसून घेऊयात. ही रेसिपीसुद्धा अगदी पौष्टिक आहे आणि झटपट तयार होते. अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तयार होते. तर बघा, इथे आपण हा संपूर्ण दुधी अशा पद्धतीने खिसून घेतलेला आहे. याचा खीस बनवून घेतलेला आहे. बघू शकता मस्त असा दुधी खिसून घेतलेला आहे. आता हा खिसून घेतलेला दुधी आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. संपूर्ण दुधी आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे, जसे की बेसिक मसाले घालूयात. म्हणजेच पाव चमचा हळद घालायची आहे, सोबतच लाल तिखट घालायचं आहे, जिरे घालायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा इथे मी हातावरती घेतलेला आहे. हा ओवा अशा पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा आहे, म्हणजेच ओव्याचा खूप छान असा फ्लेवर या रेसिपीमध्ये उतरतो. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे. भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. एक हिरवी मिरची चिरून घालायची आहे. आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे संपूर्ण जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. 1 चमचा, फक्त 1च चमचा बेसन पीठ यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं बेसन पीठ एकजीव करून घेतलं. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ. जे आपण रेग्युलर भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ना, तेच पीठ घेतलेलं आहे. संपूर्ण ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थोडंसं पीठ बघा, अगदी 2-3 चमचे पीठ शिल्लक ठेवले आणि इतर सगळं पीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाणी न वापरता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. कारण दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, ओलावा असतो, त्यामुळे सुरुवातीला आपण इथे पाणी नाही घातलं. बघू शकता या दुधीच्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं भिजत आलेलं आहे.
छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर टोटल किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला सांगेनच। अगोदर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी। सुरुवातीला फक्त 1 चमचा पाणी घालून मिक्स करून घेऊ। त्यानंतर जसं जसं लागेल तसं 1-1 चमचा पाणी घालायचं आहे। पाणी घालून व्यवस्थित बघा मिक्स केले। पुन्हा एकदा अर्धा चमचा पाणी घातलेला आहे। जसं लागेल तसं थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। तर पहा इथे हे जे मिश्रण आहे ते जरा घट्टसरच वाटतंय, त्यामुळे आणखीन चमचाभर पाणी यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। छान असं एकजीव करून घेऊया। साधारणतः बघा टोटल आपण इथे 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। त्यापेक्षा जास्त यामध्ये पाणी नाही वापरायचं। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता यामध्ये घालूयात आपण किचन किंग मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला। हवं तर तुम्ही इथे कोणत्याही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता, जसे की गरम मसाला असेल किंवा इतर कोणतेही मसाले वापरू शकता। मसाला घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। छान असं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। इकडे पहा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। संपूर्ण पॅनला तेल लावून ग्रीस करून घेतलं आणि हे तयार झालेलं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती 2 चमचे हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे। 2 चमचे मिश्रण घातलं, हाताला जरासं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पॅनवरती। तर मी हे मध्यम आकारात बनवून घेते। तुम्हाला मोठे बनवायचे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता। व्यवस्थित असं याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे किंवा लहान लहान आकाराचे सुद्धा तुम्ही हे 2 बनवून घेऊ शकता। तर याला आपण दुधीचे पराठे म्हणू शकतो किंवा मग दुधीचे थालीपीठ म्हणू शकतो। बघा व्यवस्थित असं आपण याला पसरवून घेतलेला आहे, गोल आकार बनवून घेतलेला आहे। आता आपण यावरती ना एक ताट झाकून ठेवूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे। यामुळे काय होईल, यामधला दुधी भोपळासुद्धा अगदी व्यवस्थित असा शिजला जाईल। तर बघा 1-2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि बघा वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे, शिजलेली आहे। वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, कारण ही सुद्धा बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्यासाठी अगोदर तेल लावू आणि पलटवून घेऊ। बघू शकता पलटवताना दुधी अगदी सहजच निघला जातोय। अजिबात सुद्धा हे थालीपीठ किंवा पराठा अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही। दोन्ही बाजूनी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। लो फ्लेमवरती भाजल्यामुळे अगदी खमंग असं भाजलं जातं, दुधीसुद्धा अगदी व्यवस्थित शिजतं। पहा याची दुसरी बाजू छान अशी भाजलेली आहे। दोन्ही बाजू इथे आपण छान खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत। बघू शकता मस्त असं आपले हे दुधी भोपळ्याचे पराठा इथे तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण आणखीन एक पराठा किंवा थालीपीठ बनवून घेऊया। अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। बरेच जण दुधी भोपळा पाहिलं तरी सुद्धा नाक मुरडतात, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे। तुम्ही सुद्धा ही दुधी भोपळ्याची रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा। दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर हे पराठे किंवा थालीपीठ तुम्हाला नक्कीच खूप जास्त आवडेल, त्यामुळे एकदा नक्की बनवा। तर पहा इथे आपण दुसरे सुद्धा थालीपीठ बनवून घेतोय। थालीपीठ जरासं पातळसर बनवून घ्यायचं, जेणेकरून ते छान खमंग भाजलं जाईल आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागेल। पहा यावरचं झाकण काढून घेतलंय, वरच्या बाजूने तेल लावून घेऊया आणि पलटवून घेऊया। आता हे थालीपीठ पलटवून पाहूया। पहा याची दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने असं प्रेस करून अलटून पलटून खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पहा अगदी मस्त असं आपलं हे थालीपीठ इथे भाजून तयार झालेलं आहे। दिसायलाही भन्नाट दिसते, त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम लागतं। पहा इथे आपले छान असे थालीपीठ तयार झालेले आहेत। तर या साहित्यामध्ये आपले मध्यम आकाराचे 4 ते 5 थालीपीठ नक्कीच तयार होतात। हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। खूप छान अप्रतिम लागतं। ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता, अगदी अप्रतिम आहे। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आपल्या चॅनलवरती इतर युनिक अशा रेसिपीज आहेत, त्यासुद्धा एकदा नक्कीच चेकआउट करा. मला खात्री आहे तुम्हाला सर्व रेसिपी आवडतील. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला तर मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. तुम्ही जिथे कमेंट कराल ना, तिथे एक हाईपचं नवीन ऑप्शन आलेला आहे, त्यावरती क्लिक करून पॉईंट्स द्यायला अजिबात विसरू नका. जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.